घ्यावा निरोप म्हणतो, घ्यावा निरोप म्हणतो देवाता, धन्य झालो चरणी तुझे नाथा, तुझे चरणी मन गुंतले, सोडता सोडीन झाले. जीव जडलेला आहे अशा या श्रींच्या पादुकांना साश्रू नयनांनी अत्यंत जड अंतःकरणाने निरोप दिला जात होता. पुष्पसुमनांची उधळण सुरू होती. चूक भूल सावरून घ्यावी देवा, आता आम्हा आज्ञा असावी, अशी आर्जव आपल्या लाडक्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या सिद्ध पादुकांना सारे भक्तगण करत होते. भाविकांचे गुरुप्रेम भक्तिभाव दुथडी भरून वाहत होता. हे अविस्मरणीय क्षण साऱ्यांनी अनुभवले ते म्हणजे नागपूर येथे संपन्न झालेल्या अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्यादरम्यान, जो दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी नागपूर शहर जिल्हा नागपूर येथे संपन्न झाला होता. आदल्या दिवशी भाग्यवान यजमान श्री व सौ श्यामल शैलेश टाकळकर यांच्या सदनी परमपूज्य स्वामीजींच्या सिद्ध पादुकांचे आगमन मोठ्या दिमाखात झाले होते. 18 डिसेंबर रोजी कार्यक्रमस्थळी धूमधडाक्यात भव्य मिरवणुकीने सुशोभित रथातून श्रींच्या पादुकांचे जंगी स्वागत करण्यात आले. भव्य अशी मनोहर मिरवणूक येणाऱ्या जाणाऱ्या नागपूरकरांच्या आकर्षणाचा विषय बनला होता. सुंदर देखावे, भगवे झेंडेधारी तसेच संगीतमय अशा गुरुभजनात समरस झालेले भाविक भक्तगण मिरवणुकीची शोभा वृद्धिंगत करत होते. वाजत गाजत मोठ्या जल्लोषात ही मिरवणूक येताच श्रीपादुकांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच श्रद्धापूर्वक मनोभावे सुवासिनींनी श्रींच्या पादुकांचे औक्षण केले. तत्पश्चात श्रींची प्रतिमा व श्रींच्या पादुका सिंहासनावर विराजित करण्यात आल्या. वेदसंपन्न पुरोहितांद्वारे त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने यथासांग षोडशोपचारे पूजन करण्यात आले. सुमारे 3000 भक्तगणांनी वैयक्तिक श्रीपादुकांचे पूजन संपन्न केले. सदर कार्यक्रमात 1928 भाविकांनी उपासक दीक्षा घेऊन आध्यात्मिक भक्तिमार्ग स्वीकारला. या सोहळ्यात सुमारे 12 ते 15 हजारहून अधिक भक्तगण उपस्थित होते, ज्यांनी याची देही याची डोळा हा भव्य सोहळा अनुभवला. या सोहळ्याचा अविभाज्य भाग म्हणजेच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमाअंतर्गतच्या सामाजिक कार्याचा. याही सोहळ्यात गरजूंना सुमारे 10 घरघंटी व 20 शिलाई मशीन्सचे विनामूल्य वाटप करण्यात आले. या सोहळ्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळातील अनेक मान्यवर उपस्थित होते. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार भूषण माननीय श्री मोहन कुलकर्णी यांनी प्रवचन सेवा पार पाडली. ते म्हणाले की आयुष्यात आत्मसुखाचा बोध होईल अशा साधना सद्गुरू शिष्यानं शिकवत असतात. गुरुवाक्यम मंत्र मूलम समजून शिष्याने तंतोतंत सद्गुरूंच्या मार्गदर्शनाचे आचरण केल्यास शिष्याला आत्मदर्शन हमखास होईल. चराचरी जो भगवंत आहे तोच तुझ्यात आहे याचे स्फुल्लिंग आत्मसाक्षात्कारी सद्गुरूच जागृत करू शकतात, असे त्यांनी उद्बोधन केले. यानंतर परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांच्या दर्शनाची ओढ लागलेली सर्वच भक्त मंडळी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रांग लावून दर्शन घेऊ लागली. परमपूज्य स्वामीजींच्या निर्गुण अस्तित्वाची जाणीव ही प्रत्येक भक्ताच्या मनी आनंद वृद्धिंगत करीत होते. परम शांतीची प्रचिती मिळाल्याचा उल्हास सर्वांच्या वदनीही दिसत होता. सायंकाळ झाली. स्वयं भगवंत आला घरी. दर्शनाची हौस पुरी झाली अन विरहाची जाणीव झाली. सोहळ्याच्या सांगतेचा क्षण आला. आपल्या लाडक्या गुरुमाऊलींच्या श्रीपादुकांना अतिशय भक्तिमय मनाने सर्वांनी निरोप दिला
आणि परमपूज्य स्वामीजींच्या सिद्धपादुकांनी पुढील कार्यक्रमासाठी प्रस्थान केले. श्री गुरुदेव.